छत्रपती संभाजीनगरला खावड्या डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून 3 जणांनी उडी घेतली. त्याच्यानंतर हा डोंगर आणि हे प्रकरण देशभर गाजलं. सगळे युट्यूबर्स, सगळे न्यूज चॅनल, मीडियामध्ये हे प्रकरण गाजलं. कारण घटनाच तशी की जे काही व्हिडिओ व्हायरल झालेत ते एवढे दुर्दैवी आहेत की एका पाठोपाठ एक मुलगा आणि आईबाप सुद्धा उड्या मारतायत. बाप मुलाला वाचवाय गेला आणि मुलाने बापाला धरलं आणि ते दोघं पडले. ते पाहून त्याची आई सुद्धा त्याच्या मागे उडी खाल्ली. आता या प्रकरणाचा शोध सुरू झालाय. काय प्रकरण आहे, कशामुळे झाला असेल, अशा पद्धतीने एक चर्चा मीडियामध्ये सुरू आहे. त्याच्यात संगीता ताई ज्या त्याच्यामध्ये उडी मारून दगावल्या, त्यांचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल समोर आलं आणि त्या चॅनलवरती, त्या अकाउंटवरती जे काही व्हिडिओ होते त्याचे शॉर्ट्स बनायला लागले की त्या कुणाला तरी दोष देतायत आणि खरंच या 3 जणांच्या मरण्यामागे कुणाचं कारण आहे ही शोधण्याची एक उत्सुकता आमच्या राज्यात सुरू झालेली आहे, देशात सुरू झालेली आहे. आयफोनचं कारण होतं हे सुरुवातीला आलं, पुन्हा म्हणले नाही कुटुंबाचं कारण असेल. पण कधी विचार केला हे टोकाचा निर्णय घेणारी आजची पिढी एवढी रागीट कसं काय बनत चालली? फोनचं कारण असो किंवा कौटुंबिक कारण असो, बाप ड्रायव्हर आहे तरी सुद्धा मुलाला चांगलं दर्जेदार शिक्षण दिलं जातंय, त्याच्याकडे आयफोन दिले जात आहेत, सगळ्या प्रकारचे एक स्टँडर्ड साधनं त्याला दिले जातात, तरी सुद्धा त्याची मानसिकता मरण्याची का व्हावी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. बरं, असा डोंगर कोरला कुणी हा प्रश्न कुणी विचारायला तयार नाही. तो डोंगर होता, मग तो कोरला कशासाठी? तो सुसाईड पॉइंट का झाला? आतापर्यंत जवळपास 13 जणांनी तिथून उड्या घेतल्यात आणि मेलेत. ही पहिली घटना नाही. मग 13 जण मरत असताना पोलीस म्हणून, तिथली व्यवस्था म्हणून, तिथला जिल्हा अधिकारी म्हणून, तहसीलदार म्हणून, तिथल्या सुरक्षेसंदर्भात किंवा हे जे काही उत्खनन झालंय ते कुणी केलंय, का केलंय, काय कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, सरकारी आहे, वन विभाग आहे, महसूल आहे, काय आहे नेमकं, याची एकही बातमी नाही. आम्ही डोंगर का कोरला याचं उत्तर कुणी देत नाही. डोंगर कोरले जात आहेत माफियांच्या माध्यमातून, प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि सरकारच्या आशीर्वादाने. निसर्गरम्य डोंगर आता लोप पावत चाललेत. माणसं काय काय खायला लागलेत हा प्रश्न निर्माण होतो. 70,000 कोटी, 1,00,000 कोटी, 50,000 कोटी भ्रष्टाचारांची आकडेवारी ऐकली होती. कुणी विजयमाला 10,000 कोटी घेऊन पळाला, कुणी हा पळाला, कुणी तो पळाला. पैशांचे बकासूर सुद्धा ऐकले होते. पण डोंगर खाणारे माणसं कोण आहेत? निसर्गच खायला निघलेले माणसं कोण आहेत? हे खडकं खायला निघलेले माणसं कोण आहेत? हे मुर्म खाणारे माणसं कोण आहेत? या टोळी कोण आहेत? यांचा माफिया कोण आहे? यांचा आशीर्वाद कोणाचा आहे जो निसर्गाला, डोंगराला, झाडांना संपवायला निघालाय? माणसं गेलीत म्हणून आम्ही दुःख करणारी सगळी एक चांगला सुंदर डोंगर खावड्या कसा झाला याच्यावर मात्र बोलायला तयार नाहीत. कारण अनेक असतील. ज्या पद्धतीचे व्हिडिओ बघतायत अनेक लोकांच्या मनात अनेक कारण असतात. एक कारण नसतंय. लोक आपापल्या पद्धतीने जज करतात. कुणालची आई राहत होती, त्यांचे व्हिडिओ वेगवेगळे दिसत आहेत. कुणाला आणि कुणालच्या आईचं जमायचं, वडिलांचं का जमत नसेल, वडील आणि कुणालच्या आईचं का जमत नसेल, कुणाल आईसाठी मरताक्षणी सुद्धा ते दया दाखवत होता, पण वडिलांनी वडून सुद्धा तो हातात आला नाही. वडील बिचारा लहानपणापासून वाढवलेला कुणाल, डोळे दाखवलं तरी घाबरणारा कुणाल, आज त्याच्या दंडात एवढी ताकद आली की तो बापाला सुद्धा ओढून घेऊ जाऊ शकतो, हे त्या बापाला कधीच कळलं नाही. आणि म्हणून माझा कुणाल आहे, माझं पोरग आहे,
मी धरलं तर त्याला खिचू शकतो या आशेने पुढे गेलेला बाप कुणालच्या दंडात वाढलेली ताकद ओळखू शकला नाही आणि कुणालनीच बापाला ओढलं आणि दोघेही पडले. ते पडत असताना ते खाली टेकतायत की नाही तोपर्यंत आईचं सुद्धा पडलेलं दिसतंय, माणसांचा चेंडू झालेला दिसतोय. रेकॉर्डमध्ये आलेली ही सगळी लोक, त्यांचा असलेला गुदमरलेला सगळा अंत लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला हो. पण घराघरात गुदमरलेली माणसं ती कैद कशी होणार? एक कुणाल नाहीये समाज व्यवस्थेमध्ये, एक वडील नाहीये, एक आई नाहीये. अनेक कलह आणि अनेक समस्यांनी ग्रस्त झालेले माणसं गुदमरलेले सारखे जगतायत. कोरोनातल्या काळासारखे गुदमरतय, त्यांना जीव गुदमरतोय. कुणालने येऊन उडी खाल्ली, त्याच्या पाठोपाठ आई वडील गेले, हा भाग वेगळा आहे. पण ज्यांना गुदमरतय त्यांचं काय? या 15 वर्षात व्यवस्था खूप महत्वाची असते. समाज व्यवस्था सुद्धा टिकण्यासाठी राजकीय व्यवस्था महत्वाची असते. या 15 वर्षात गुजरातवरून अचानक मायक्रो फायनान्स आले. त्या सगळ्या मायक्रो फायनान्सचे मालक हे गुजरातचे आहेत, लायसन हे गुजरातचे आहेत. 22% दर आहे, 25% दर आहे, 20% दर आहे आणि सहज लोन मिळत आहे. बचत गटाच्या नावाखाली, मोबाईल इलेक्ट्रॉनिकच्या नावाखाली. अहो फक्त आधार कार्ड दिलं की आयफोन मिळायला लागलाय, आधार कार्ड दिलं की फ्रीज मिळायला लागलंय, आधार कार्ड दिलं की एसी मिळायला लागलाय, मोटरसायकल मिळायला लागल्यात, कार मिळायला लागल्यात. पण त्या देणाऱ्याने कधी विचार केला नाही की याच्याकडून घ्यायचं कसं, हा करतोय काय. कायम देत आले या 15 वर्षात हे सगळे, पण वसुलीच्या वेळेस मात्र मरत राहिले कुटुंब. बचत गटाच्या मायक्रो फायनान्सचे जे कर्ज प्रकरण आहेत ते एवढे गंभीर आहेत की अनेक महिलांनी घरामध्ये फाशी घेतली. त्याची नोंद सुद्धा सरकारच्या दरबारी नाहीये. हे मायक्रो फायनान्स, हे प्रायव्हेट फायनान्स, जे मोबाईल देतात, जे इलेक्ट्रॉनिक्स देतात, जे प्रायव्हेट लोन देतात, यांच्या वसुलीसाठी त्यांनी गुंड ठेवले. लोन नाही दिलं तर ते इज्जती लुटणारे मॅसेज आणि मोबाईलवरती शिव्या द्यायला लागले. मला एक फोन होता, भाई एक जण शिव्या देतोय, माझ्या बायकोबद्दल शिव्या देतोय, माझ्याबद्दल शिव्या देतोय. फेसबुकवरून सगळ्या मित्रांची वसुली करणाऱ्यांनी पूर्ण सोशल मीडियातला डाटा याचा घेतला होता आणि त्याचे सगळे नातेवाईक मित्रांना ते मेसेज टाकत होते. कुणाच्या मोबाईलवर टाकत होते, कुणाच्या मेसेंजर मध्ये टाकत होते, कुणाच्या व्हॉट्सअपला टाकत होते की या व्यक्तीने लोन घेतलंय आणि याचं लोन तो देत नाहीये म्हणून त्याची व्यक्तिगत बदनामी केली जात होती. घाण शिव्या देणारे फोन यायचे. वसुलीचा एवढा भयानक असणारा ससे मीरा बघून त्याला वाटलं मरावं. लोन घेताना ऑनलाईन ऍप्लिकेशन वरून 4 डॉक्युमेंट पाठवले, त्याच्या अकाउंटला पैसे आले आणि त्याच्यानंतर जो त्याचा पाठलाग झाला तो गंभीर होता, जीव घेणा होता. त्याने मला फोन केला, मी त्याला सांगितलं या प्रत्येक जणाला ब्लॉक करत राहा, हाच एकमेव पर्याय आहे आणि या सगळ्या तुझ्या सोशल बदनामीला घाबरून जाऊ नको. त्याला धीर दिला, समुपदेशन केलं आणि तो वाचला. पण अनेक जण मोठ्या मानसिक तणावात जातात, समाजात असलेली प्रतिष्ठा गमावून बसतात आणि या प्रतिष्ठेचं हत्यार हे वसुली करणारे लोक करतात. त्याच्यामुळे आयफोन हप्त्याने घेतला आणि हप्ता थकला, त्याच्यात पुन्हा आधुनिक ऍप टाकलंय की तुमचा हप्ता थकला की तुमचा मोबाईल बंद. मग कुणी गेमचा ऍडिक्ट झालेला आहे, कुणी शॉर्ट फिल्मचा ऍडिक्ट झालेला आहे, कुणी त्या ठिकाणचा सोशल मीडियाचा ऍडिक्ट झालेला आहे, कुणी रोजच्या मित्रमैत्रिणी बरोबर बोलण्याचा ऍडिक्ट झालेला आहे. आणि एक इतके भयंकर आहे की काही मिनिटं जरी मोबाईल आपल्या हातात नसेल तर आपण एखादी नशा चढल्यासारखी किंवा नशा मिळाली नाही म्हणून जसे हात थरथर कापतात नशेखोरांचे, तशी अवस्था होती. खरं तर मोबाईलचा उपयोग आता नशेखोरीच्या यादीत टाकाव की काय
असाच प्रश्न या ठिकाणी पडला आहे. माणसं पूर्णपणे अधीन झालेत आभासी दुनियाचे. ही आभासी दुनिया काहीच नाही, एक ब्लँक चित्र आहे. स्क्रीन दुनिया वाटायला लागली. स्क्रीनवरूनच माणसं जज करण्यात गुंतले. स्क्रीनवरूनच तुमचं असणारे सामाजिक धोरण, सामाजिक भूमिका जाहीर व्हायला लागल्या. ही स्क्रीन एवढी भयंकर झाली की आता या स्क्रीन शिवाय माणसाला करमत नाही. त्यांनी वास्तवचं जे जग आहे, इथला भूगोल आहे, इथला इतिहास आहे, इथला निसर्ग आहे, इथला वास्तव आहे, ते सोडून तो आभासी दुनियात गेलाय. या आभासी दुनियाचा ना ग्रह आहे, ना तारा आहे, ना काहीच नाहीये. मेंदूमध्ये एक आभासी दुनिया तयार होती आणि त्या दुनियेशी हा बोलायला लागतो, जगायला लागतो आणि त्यालाच असणारं आपलं जग समजून बसतो. पण या आभासी दुनियेमध्ये सगळं निर्जीव आहे हे त्याला कधीच कळलं नाही. निर्जीव असलेल्या आभासी जगात तो जगायला लागला आणि त्याची अवस्था शेवटी कुणाल सारखी झाली. कुणालला त्या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनने खेचून घेतलं, हेच वास्तव आहे. त्याचे काय कारण असतील माहित नाही, पण राग काय एवढा यावा. हाईचे जे व्हिडिओ दिसतात ते अतिशय बोलके व्हिडिओ आहेत. कुणाला इंडिकेट होतंय, कुणाला काय होतंय, कौटुंबिक वाद, अनेक गोष्टी दिसत आहेत. काही व्हिडिओ मुलासोबत आहेत, काही शॉर्ट्स त्या ठिकाणचे फिल्म जे आहेत, काही सेकंदाचे रील्स आहेत ते मुलासोबत दिसत आहेत. अतिशय खुश दिसत आहेत. वडील मात्र कोणत्या रील्स मध्ये नाहीत हे सुद्धा त्यात जाणवतंय. पण आम्ही डोंगर संपवायला निघालेले माणसं, डोंगराने सुद्धा उत्तर दिलं की मी तुम्हाला संपवू शकतो. हा खावड्या डोंगर आता सुसाईड पॉइंट होईल एवढं लक्षात ठेवा. आणि प्रत्येक डोंगर जो खावड्या करण्याचा प्रयत्न चालू आहे ना, तो गंभीर आहे. खावड्या कशाला म्हणतात हे अनेकांना माहित नाही, पण तुमची जी कटिंग आहे त्या कटिंगचा एक प्रकार होता खावड्या कटिंग. म्हणजे सलूनवाल्याकडे न जाता घरीच केलेली जी कटिंग असायची त्याच्यात खवडे पडायचे. म्हणजे थोडे 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 मधी मधी केस काढलेले, काही काही राहिलेले, त्याला उबड धोबड कटिंग, त्याला खवड्या म्हणायचे. आता हे माणसाच्या डोक्याच्या केसांबद्दलचं पडलेलं नाव ते डोंगराला पडावं हेच खऱ्या अर्थाने मोठं दुर्दैव आहे. त्या हिरव्यागार आकाराच्या, चांगल्या आकाराच्या डोंगराला त्या ठिकाणी कापलं, फोडलं, जेसीबी चालवला, नंतर ते खवडा दिसायला लागला म्हणून माणसाने त्याचं नाव खावड्या ठेवलं. किती दुर्दैव आहे ना. एक सुंदर अशा डोंगराला आम्ही खावड्या म्हणायला लागलो. हा खावडा केला कुणी? आता 3 बळी गेलेत हो. त्याच्यावरती व्हिडिओ बनतायत. सोशल मीडिया चालवणारे अनेक तरुण, त्या तरुणी त्या डोंगराच्या खाली जात आहेत. हाच डोंगर आहे तो, मीच तुम्हाला पहिल्यांदा दाखवलाय. ते सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. संगीताचे रील्स व्हायरल होत आहेत. कुणालचे रील्स व्हायरल होत आहेत. हे सगळं सुरू आहे. कारण सापडवणं चालू आहे की खरं कारण काय. पण हे कोणी बोलायला तयार नाही की हे डोंगर त्या ठिकाणी पाडला कुणी. याची जबाबदारी घ्यायची कुणी? या 13 बळी जे गेले त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? सरकार घेणार, जिल्हाधिकारी घेणार, विभागीय आयुक्त घेणार, तहसीलदार घेणार. कोण घेणार याची जबाबदारी? हे गौण उत्खनन कुणी केलं? हा मुरुम कुणी नेला? हे दगड कुणी नेले? कशासाठी वापरले? याची परवानगी का दिली? मग ते जो काही जीवाला धोका निर्माण करणारा काही दरी तयार झाली त्याच्या सुरक्षेसाठी कटाडे का बांधले नाहीत? आणि जर हिताली बचाव यंत्रणा अर्धा तास जर त्याला मदतच करत नसतील तर बचाव यंत्रणेचा अर्थ काय? हाकेच्या अंतरावर छावणी आर्मी आहे. आमच्याकडे सगळ्या बचाव यंत्रणा सतर्क आहेत. त्याला नाही वाचू शकलो. संगीता तर पोलिसाच्या पायापाशी उठून मागून उडी मारली, तिला सुद्धा वाचू शकलो नाही. त्या परिसरातली पोलीस यंत्रणा, त्यातले असणारे जिल्हा अधिकारी, तिथले असणारे तहसीलदार यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
याच्यावर 13 बळीची जबाबदारी कोण घेणार? तर जिल्हा अधिकाऱ्यांना याची जबाबदारी दिली पाहिजे की डोंगर हाच खावड्या केलेला नाही. बुद्धलेणीच्या बाजूला डोंगरच सपाट करून टाकला. ते बुद्धलेणीच्या बाजूला डोंगर सपाट करत असताना बॉम्ब फोडले. त्याच्या बाजूला लेणी आहे ती ढासळायला लागली. तिचं आयुष्य धोक्यात आणलं. पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपी अटक झाले नाहीत अशी स्थिती आहे. सरकार प्रशासनातल्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पण आरोपी अटक झाले नाहीत. ही डोंगर निसर्ग उद्ध्वस्त करणारी माणसं जर अशी वागायला लागली तर डोंगरही कुणाला सोडणार नाहीत. होय, डोंगर बोलत नसतील, निसर्ग बोलत नसेल, पण त्याच्या न बोलण्याचा फायदा घेऊन जर तुम्ही त्याला उद्ध्वस्त करत असाल तर याद राखा, ही योग्य नाही. मोबाईलच्या अधीन जाऊ नका. स्क्रीनच्या आभासी दुनियात रमू नका. अशीच जर माणसं चेंडू सारखी फेकली गेली ना, 3-3 माणसं, तर येणाऱ्या काळात माणसांचं डम्पिंग ग्राउंड झालं तर आश्चर्य वाटायला लागू नका. कारण पाठीमागे एक रील्स व्हायरल झाला. कुठंतरी विदेशात शहरात नोकरी करणारी एक शिक्षिका आपल्या आईच्या अंत्यविधीचे पैसे पाठवते आणि अंत्यविधी करणाऱ्याला व्हिडिओ कॉलवरती अंत्यविधीचा त्या ठिकाणी ती सगळी प्रक्रिया पाहते आणि त्याला म्हणते की लवकर उरका, आम्हाला आंघोळी करायच्यात. हे जग चाललंय कुठं? आणि असंच झालं ना, जमिनीवरचे घर संपून गुदमरलेल्या अवस्थेच्या फ्लॅटचे विश्व निर्माण व्हायला लागले. सिमेंटांचे ढिगारे निर्माण व्हायला लागले. पर्यावरण शब्द तर आता वाचायला सुद्धा भेटत नाही. मी मुंबईला झोपडपट्ट्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. एसआरए हा कुणाला दिला, तो कुणाला दिला, हा कुणाला दिला, हा अडाणीला दिला, हा त्याला दिला. अडाणीने सगळे सिमेंटांचे ढिगारे उभा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट सरकारने अडाणीला दिलं. जमिनीवरचे घर संपतील आणि सिमेंटांच्या ढिगाऱ्यातले खोपे तयार होतील. निसर्गाला आणि पर्यावरणाला आम्हीच संपत चाललोत. डोंगर सुद्धा माणसाच्या डोळ्यात खुपावेत आणि डोंगर सुद्धा माणसाने खावेत, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. त्याच्यामुळं माणसाहो, खाण्याची लिमिट ठेवा. काही खायला निघालात तर ते सुद्धा तुम्हाला खाऊन टाकतील. 3 दुर्दैवी मृत्यू मीडियामध्ये काही दिवस चलल, तिघांचाही मरण्याचा शोध घेण्यापर्यंत काय काय झालं. पण पुन्हा हा झालेला सुसाईड पॉइंट आणि मरणारी माणसं आपण वाचू शकतो का? आभासी दुनियात रमलेली माणसं आपण रोखू शकतो का? ही गुजरातहून आलेले पटेल अमुक ढमुक हे जे काही मायक्रो फायनान्स घेऊन महाराष्ट्रात देशात उतरलेत, स्टँडर्ड सावकार, त्यांची वसुली करणारे गुंड, यांना आम्ही रोखू शकतो का? माणसांच्या मेंदूला गुदमरून टाकणारी सगळी प्रक्रिया कोणता राजकीय पक्ष हातात घेईल का? सत्ताधारी म्हणून समुपदेशन केंद्र, मदतीचे केंद्र, फायनान्स मदतीचे केंद्र, माणसाला वाचवण्याचे केंद्र उभा राहतील का? का कुणाला वाटलं की खावड्या डोंगरावर जावं आणि मी तिथून पडल्यावर मरणारच आहे? कुणाला हे का वाटलं नाही की सरकारने माझ्या जगण्याची, मी जर गुदमरलो तर मला पुन्हा जगण्याची संधी देणारे केंद्र उभा केलंय? असं केंद्र कुणाला का दिसलं नाही? कोणतं समुपदेशन केंद्र त्याला दिसलं नाही. कुणाला वाटतच नाही की मरायचंय
तर आपण इथं एकदा गेलं पाहिजे, पण तसं केंद्रच आमच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनीच गांभीर्याने बघावं. निसर्गाला निसर्गासारखं राहू द्या. माणसांनी माणसात जगायला शिका. स्क्रीन ही दुनिया असू शकत नाही, कारण ते निर्जीव आहे, ते बोलू शकत नाही. त्या स्क्रीनच्या नातात मित्र गेले, नातं गेलं, माणसं गेले. ही स्क्रीन सोपी राहिली नाही, ही जीव घेणी झाली आहे. या स्क्रीनचं ऍडिक्शन हे नशेखोरीसारखं झालंय. मोबाईल सुद्धा ड्रग्सच्या यादीत यावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. थोडं थांबा, विचार करा. त्या तिघांच्या दुनियेत काय झालं याचा शोध घेण्यापेक्षा आपण काय जगतो याचा सुद्धा शोध घ्यायला शिका. आपण प्रत्येक जण कुणाल आहेत एवढं सुद्धा गांभीर्याने लक्षात ठेवा. पुन्हा कुणाल होणार नाही, आभासी दुनियात रमणार नाही. स्क्रीनच्या जगात स्वतःला त्या ठिकाणी वाहून नेणार नाही याच्यासाठी प्रयत्न करा. फायनान्सवाल्यांनो थांबा. खूप गिळून घेतलंय तुम्ही. माणसाकडे होतं नव्हतं ते सगळं वरबाडलंय. आता माणसं सुद्धा वरबाडू नका. थोडं तरी दया दाखवा. देशाच्या अर्थमंत्री, राज्याच्या अर्थमंत्री याच्याकडे गांभीर्याने बघा. हे कोण आधुनिक सावकार आहेत? काय मायक्रो फायनान्स आहे? कशासाठी आणलंय? आमच्याकडे रिझर्व्ह बँक आहे, आमच्याकडे बँकिंग आहे, सरकार आहे. मग कशासाठी लागतात ह्या प्रायव्हेट बँकी ज्या लुटमार करतात, माणसं वर बाडतात, फोन लगेच देतात म्हणून प्रगती होती असं नाही. पण एक ड्रायव्हर शिक्षण करणार, घर बांधणार, कुटुंब चालवणार की आयफोनचा हप्ता देणार? मॉडेल, लोगो, स्टाईल याच्या मागे धावणारी ही पिढी ती एवढी ऍडिक्ट झाली आहे, मी म्हणतोय केली आहे 15 वर्षात. याला जबाबदार कोण? कुणीच जबाबदार नाही. असं होणार नाही. धोरणं जबाबदार आहेत आणि डोंगरांना खवडा करणारा प्रशासन जबाबदार आहे. माणसांचे बळी गेलेत, डोंगरांचे बळी गेलेत. या बळी देणाऱ्या प्रशासनातली व्यक्तीला जिम्मेदार धरलं पाहिजे. माणसांना जेव्हा जेव्हा मराव वाटेल तेव्हा तेव्हा त्याला एक पर्याय असावा की मी इथं गेलं पाहिजे, असं केंद्र, समुपदेशन केंद्र अलर्ट केलं पाहिजे. माणसांना स्क्रीन पासून दूर करण्यासाठी मित्र, नातेवाईक, माणसं माणसात रमली पाहिजेत. सुख आणि दुःख वाटून घेणारी माणसं आता संपलीत. माणसांना जवळ करायचं तरी स्वार्थ जागा झालाय. त्या स्वार्थाला थोडं बाजूला ठेवा आणि माणूस म्हणून एकमेकांना हातात हात द्या. तुम्ही जर हे नाही करू शकलात तर प्रत्येक जण या एका खावड्या डोंगरावर उभा असणार आहे आणि कुणाल सारख्या स्थितीमध्ये स्वतःला दरीत पुसवून घेणारा तयार होणार आहे.